बाई पाहून घ्या, तुम्हाला इथं पाहून मला एवढा आनंद झाला का नाही, खूप आनंद झाला. बरं झालं बा तुम्ही आल्या. चांगलं वाटलं मला तुम्ही आल्या. मा शब्दाचा मान ठेवला तुम्ही, हेच मला लय बरं वाटलं बा. मा शब्दावर तुम्ही आल्या बा. बाई तुम्ही शब्द दिल्यावर मला तर भागच पडलं नाही ना. नाही येते तर मग ते मला मन खात होतं. तर म्हटलं चाल 8 दिवस तरी काढून देतो. तिकडे पोरीची डिलिव्हरी झाली, तिला सांगून आली. थांबाई म्हणलं तू 8 दिवस तू पाहून घे म्हणलं. मी तिकडून येतो म्हणलं सोदरून म्हटलं. तर यावाच लागलं बा मुले. काय म्हणते तुमचा पाय, काय म्हणते आता? पाय पाय काय म्हणते? पाय काही नाही म्हणत मा, आहे चुपचाप तर चला आता हात पाय घे धुवा आणि समोरचं मग सांगतो तुम्हाला मी. अरे मामीची तुम्ही कशा काय? काही नाही जवाय बापू, येवा लागलं मध्ये. येणं माया गरजेचं होतं. हो बरं ठीक आहे, चला येईन बाई, हात पाय घे धुवा. कसला आवाज येतोय मला माझ्या आईसारखा? माझी आई आली का? कैलास कैलास, माझ्या आईसारखाच आवाज येतोय मला. असं वाटत आहे की माझी आई आली. माझी आई कशी काय इथे येणार आहे? कैलास काय कावेरी, आता काय पाहिजे तुले? मला काही नाही, पण मला हॉलमधून कसा आवाज येतोय? माझी आई आली का? मला माझ्या आईसारखा आवाज येतोय. की टीव्ही चालू आहे की माझी आई आली? हो तुझी आई आली. माझी आई कशी काय इथे आली? आणि तेव्हा तर नाही म्हटलं होतं ना माझ्या आईने. आणि मी पण म्हटलं होतं माझ्या आईला की तू ताईला बघ, इथे आहे तुझी आई म्हणून. माझी आई कशी काय इथे आली आता? मला नाही माहित कशी काय आली. आली आली बस आली, दिसली मला आली. मला नाही माहित कशी काय आली. आई तू तू कशाला आली? काल आपला झाला होता ना व्हिडिओ कॉल, बघितलं ना तू मला. मग आज कशाला आली तू? हो पाहिलं होतं, मग अजून आली मी. नाही मन गमलं माया. घे चहा पिऊन घे. जवाई बुवा म्हणाले चहाचा टाइम झाला म्हणे आता कावेरीचा, चहा द्या म्हणे आता कावेरीले. घे बरं चहा पिऊन घे. आई तू आल्याबरोबर कशाला चहा केला? तू दमून आली असणार ना, तू आराम कर ना थोडा. तू आल्याबरोबर चहा पण केला. आणि कैलास तुला नाही करता आला का चहा? माझ्या आईला आल्याबरोबर चहा करायला सांगितलं तू. मी आता नाही सांगितलं चहा करायला, आईनं सांगितलं असं. कावेरी जेव्हा माझी आई आली होती, दिवसभराचा प्रवास करून आली होती, तरी पण माझ्या आईने आल्याबरोबर तुझ्यासाठी चहा बनवला होता, आमच्यासाठी चहा बनवला होता, जेवण बनवलं होतं. तुझ्या आईने तर चहाच बनवला. माझ्या आईने आल्याबरोबर जेवण बनवलं होतं तुझ्यासाठी. तेव्हा तर तू असं काही नाही म्हटली होती की तुझ्या आईने आल्याबरोबर कशाला काम लावलं म्हणून. तुझ्या आईने आल्याबरोबर चहा केला तर तुझे दुःख झालं? माझ्या आईच्या वेळेस नाही दुःख झालं होतं का? असं काय जवाय बापू? हा कावेरी त्याची आई आली होती तर तेव्हा नाही तुला काही वाटलं काय? आणि आज मी आल्याबरोबर चहा केला तर तुझं मन दुखलं? हा त्याची आई तुझी आई काय वाटले गेले आहे काय? दोघीले समान मानत जाय ना तू. आई सोड ना, जाऊ दे ना. आई मला समजून नाही राहिले हे मला समजलं नाहीये का मामीजी कशा काय आल्या. मामीजी आल्या आणि आल्याबरोबर चहा बनवून कावेरी समोर आल्या, हे मला समजलं नाही पाहिजे. जसं तू यासोबत घडलो तसंच मामीची सोबत घडलं. म्हणजे मामीजी आल्याबरोबर चहा बनवला, मग मी कावेरीला बोललो. हे काही समजलं नाही. हे कसं वाटून राहिलं का हे म्हणजे ठरवलेलं होय काही असं वाटून राहिलं बा मला. आई समजून सांग मला, काही समजलं नाही मला. आता कैलास, आता तुला कावेरी झोपली का? नाही तर ते ऐकून घे. ते झोपली. बोल तू काय होय, काय मला समजून सांग हे काय होय तर. आता पाहिजे असं झालं कैलास, मी तुला सांगितलं नाही. मी तुला एकदम सांगितलं असं तू माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला असता. तर त्या दिवशी कावेरी काल कावेरी तिच्या मैत्रिणी संग फोनवर बोलत होती. काय बोलत होती, मला तर वाईट वाटलं बाप बोलून. आज दुसरी कोणी राहिली असती तर चालली गेली असती, नाही तर काही केलं असतं. पण मी म्हटलं नाही, हिला सबक शिकवा लागन म्हटलं. तर म्या कनी तू ऐकून घे ना. म्या इनबाईले म्या रेकॉर्डिंग ऐकवली. ते इनबाई बी शर्मिंदा झाल्या. मी म्हणलं इनबाई शर्मिंदा होऊ नका, तुम्ही या आणि आपण दोघी मिळून काय ते करू. आता तू पाय, आता तुले काहीतरी करा लागन कैलास. आता हे तू ऐकून घे पहिले काय बोलली ते कावेरी, काय बोलली ऐकून घे. तुझ्या अशा लोकांसोबत असंच करायला पाहिजे. मी एकट्या जागेवरच आहे. माझी सासू, मी तर माझी सासू नाही मानत. माझ्या नवऱ्याची आई मी एकट्या जागेवरच आहे. मला तर मी एकट्या जागेवरच आहे. त्या समजलं का ऋतुजा? तुम्हाला जास्त तत्वज्ञान नको सांगू. हा ठीक आहे ना? पायातली चप्पल ना पायातच घालावी लागते, डोक्यावर ठेवा नाही लागत. डोक्यावर ठेवली म्हणजे ना ते चप्पल स्वतःला ताट समजते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेव. म्हणून त्यांना त्यांच्या जागेवरच ठेवायला हवं. आहे माझ्या सासू करतात त्या गेल्यानंतर मग बघेन मी. असं काय आई, तुले कामवाली समजते का ते? मी तुला प्रेमानं बोलावलं. मग याई हो तू आली, तू करायला आली तू. आता आई करत नसते का मामीजी? तुम्ही सांगा. आई करत नसते का? मग आईले कामवाली समजाव काय? आता थांब, आता दाखवतो तिले.
तिच्या पायाला लागला आहे. आताच तू तिला काही बोलू नको, तिचं अजून डिस्टर्ब होईल. तू थांब. मी आणि येईन बाईले बोलावलं, मॅच बोलावलं त्याला, येईन बाईले फोन करून मॅच फोन केला त्याला, असं असं सगळं सांगितलं आणि मॅच बोलावून घेतलं त्याला. ते आले बी. समजदारी घेतली जाई ना, ते आले बी. आता तू तडतड करू नको. मी सांगतो, आम्ही सांगतो तसं कर. आता कैलास, मी तुला असंही म्हणू शकली असती का थे संग जशी वागली तसंच तू तिच्या आई संग वाग. हे चुकीचं आहे ना बा कैलास. थे संग जशी वागली तसंच तिच्या आई संग तुझं वागणं चुकीचं आहे. तिचं वागणं चुकीचं आहे. मग तिचं वागणं वागण्यासारखं तू वागला तर मग तू बी चुकीचा होशील. म्हणून तिच्या वागण्यासारखं तू वागू नको. आई, तू अशी कशी बोलतो? ते तुझ्या संग अशी वागली, मी चांगला वागू? मग मी चांगला वागू तिच्या संग, तिच्या आई संग? मला तर काही वाटतेस मग आईबद्दल? तिला वाटते तिच्या आईबद्दल तर तिच्या आईने आल्याबरोबर चहा बनवला तर आई तू कशाला आल्याबरोबर चहा बनवला, तू आल्याबरोबर स्वयंपाक केला तर मला काही वाटलं नसन का? तिला वाटते तसं मला तर वाटत होतं असं. नाही नाही कैलास, हे चुकीचं आहे. हे जशी वागली तसं आपण वागणं चुकीचं आहे ना. ते चुकीचं वागली, मग आपणही चुकीचं वाचं काय? नाही, तिच्या बरोबर चुकीच्या लोकांबरोबर आपण चुकीचं नाही वाचं. आपण बरोबर वागायचं, तेव्हा ते चुकीचे लोक बरोबर वागतील. कुत्रा आपल्याला डसलं तर आपण कुत्र्याला डसतो काय? नाही ना, आपण इलाज करतो. तर आपण इलाज करायचा. तसंच वागायचं नाही, जशाच तसं नाही वागायचं. मग आता मी काय करू आई? ते तर तुझ्या संग तशीच वागल, मग मी काय करू? तिला समजलं पाहिजे ना. तू तिले सुधरवासाठी नाटक कर. रिअल मध्ये येईन बाई संग तू तसा वागू नको. तू तुझे वागणं चांगलंच ठेव. मी काय आणि येईन बाई काय एकच. तर तू फक्त नाटक कर. जशी कावेरी महासंग वागली तसंच तू येईन बाई संग वाग. आणि मी चालली जातो, मला गाडीत बसून दे आणि मी चालली जातो आणि बस. तू एकटी जाशील काय आई? मग तुला पायाला लागलं आहे ना, मग कशी जाशील तू एकटी? हुट, मा पायाला गी काही लागलं नाही. मी नाटक केलं पडात, मी पडलीच नाही. मी कायले पडतो? मी व्यवस्थित पाहून काम करतो. मी नाही पडली, मी नाटक केलं. आणि डॉक्टरले म्हणलं पट्टी द्या बांधून, म्हटलं डॉक्टर नाही दिली पट्टी बांधून. पट्टीच बांधून घेतली. हे आताच काढून घेतो पट्टी आणि बस चालली जातो. आणि तू तसंच वाग. तिले बरोबर समजन, तिले पश्चाताप होईल तिने. आणि येईन बाई, तुम्ही कैलासच्या वागण्याचं तुम्ही वाईट नको वाटून घे जा. तो नाटक करते ना. तुम्ही म्हणाल का अजून जवाई कसे बोलते, कसे करते, कसे? नाही नाही येईन बाई, मला माहित आहे ना. तुम्ही सगळं सांगितलं तर तुम्ही तर समजदारी घेतली म्हणून. नाही तर दुसरी कोणती सासू राहिली असती तर पोराले भडकवलं असतं. तर मग थोडी तसाच वागला असता. तुम्ही तर समजदारी घेतली मा पोरीले सुधरवासाठी. तर मला काही वाईट नाही वाटत. उलट तर मला चांगला आनंद होऊन राहिला का बा मा पोरीले असं घर भेटलं, तुमच्यासारखी सासू भेटली आणि जवाईसारखे पती भेटले म्हणून. का पाठवलं तू तुझ्या आईला? त्या म्हणे का जातो म्हणून की तूच पाठवलं? आता घरचं कोण करणार? आईच म्हणे माझी, मी जातो म्हणे. आता तशी काही माझी आई कामाची नव्हती. पायाला लागलं होतं तिच्या, काम होतच नव्हतं तिच्यानं. मग काय घरी बसून काय करत होती? म्हणून जा म्हटलं, दिलं बसून गेली. हो, दिलं बसून. आता संध्याकाळपर्यंत पोहोचून जाते माझी आई. कामाची नव्हती तर मग. हो, तेही बरोबर आहे. त्यांच्या पायाला लागलं, बरोबर सांभाळून काम नव्हतं करता आलं त्यांना. काहीतरी आहे, त्यांच्या पायाला लागलं, बरोबर आहे. दिलं पाठवून. तर राहून पण काय करत होत्या त्या? कामच नाही करत होत्या. कामाच्याच नाही तुझ्या आई होत्या तर मग बरं झालं पाठवलं. तर मग आता मी, माझी फ्रेंड आहे ऋतुजा, तिला कॉल करते. आणि मेड आहे म्हणे ती, म्हणे तर तिला बोलावून घेते. मग काही गरज नाही मेडची. 3,000 रुपये कोण देईन? आहे ना तुझी आई. करण ना तुझी आई. ते मेड जसं करण तशीच तुझी आई करण. तुझी आई तर तिच्यापेक्षा चांगलं काम करण. आहे तुझी आई. तुझी आई आहे ना, तोपर्यंत कोणी मेड नको बोलव. आपलेच 3,000 वाचते. असं हो का? मोठा शहाणा आहे तू. मग माझी आई का मेड आहे का? कामवाली आहे का माझी आई? माझी आई करणार काहीतरी. मग माझी आई कामवाली होती का? माझी आई मेड होती का? तेव्हा का नाही तू बोलावलं? मग करत होती ना तुझी आई, म्हणून नाही बोलावलं मी. आता करते ना मग तुझी आई. मग नको बोलवू मेडला. चालन, करते तुझी आई. आहे तोपर्यंत करू दे तुझ्या आईला. मेड काय तुझी आई काय? त्या मेडच्या जागी तुझी आई करते. करू दे ना. गोष्ट एकच आहे, सिंपल. तुझी आई गेल्यावर मग मेड ठेवजो. स्वयंपाक झाला जावे बापू? वाढू काय? चला सोबतच तिकडेच जेवण करू, हॉलमध्ये सोबतच बसून. कावेरी, तुम्हाला कळत नाही का इथे मी गोष्ट करून राहिलो आणि डायरेक्ट आल्या तुम्ही? नोट नाही करता आलं का तुम्हाला? एवढं पण मॅनर्स नाही का तुम्हाला? कैलास, माझी आई आहे त्या. ती कशाला नोक करून येईल? आणि तुझं असं बोलायची हिंमतच कशी झाली माझ्या आईसोबत? अरे हो, तुझी आई होय काय? मला वाटलं की मेड होय काय म्हणून. कैलास, कावेरी काय बोलतो हे असं? कैलास कैलास तू तू करतो. अहो जावं करत जाय ना, नाव घेतो डायरेक्ट. असू द्या, तुम्हाला नाही कळत ते. तिची फॅशन आहे ती. आजच्या जमान्याची आहे ती. ते जुन्या जमान्यात करत होते ते आहो जावं. आता नाही करत. तुम्हाला काही समजते की बस चालले मोठे आहो जावं करत नाही करत ती मला आहो जावं. मला पण नाही आवडत आहो जावं करणं.
मला असंच आवडते म्हणून ती मला असंच म्हणते. तुम्हाला काय लेन देणं आमच्या दोघांमध्ये बोलायची? ती काही म्हणू मला, कैलास म्हणून नाही जाऊ जाऊ म्हणू, काही म्हणू मला. कैलास हे बघ जास्त होत आहे तुझं, जास्त होत आहे. माझ्या आईसोबत असं बोलायचंच नाही तुला. तू कसं बोलत होती माझ्या आईसोबत? तू तर असंच बोलत होती ना माझ्या आईसोबत. मग तेव्हा तुला चांगलं वाटत होतं का? मी तर तुला काहीच नाही म्हटलं होतं बोलत होती तरी पण. तुला का आता दुःख होत आहे? तेव्हा नव्हतं होत का दुःख? वाढू काय मग? वाढतो ना इथं या मग, जवळ बापू घेऊन या कावेरीले, सोबतच जेवण करू. नाही नाही, तुम्ही तिकडे एकट्या जेवण करा, 2 ताटं वाढून आमच्यासाठी इथं आणा, आम्ही इथंच जेवतो. टेबल खुर्ची आणून द्या, इथंच जेवतो आम्ही दोघं. तुम्ही तिकडे एकट्या जेवा. संग मंगत बसलो असतो म्हणतो. नाही नाही, काही गरज नाही संगमंग बसायची. कावेरी हॉलमध्ये बसत नाही, हॉलमध्ये जेवत नाही ती, इथंच जेवते ती. आम्ही दोघं इथंच जेवत असतो. तुम्ही तिकडे एकट्या जेवा, एकटं ताट घेऊन, 2 ताटं वाढून इथं आणा, ते टेबल खुर्ची आणा, मी खुर्चीवर बसतो. कैलास तिकडे जेवून घेऊ ना आता, चल ना मला घेऊन, फ्रेश हवा पण मिळेल मला. खूप दिवसाची मी रूम मध्येच आहे, चल ना तिकडेच बसू ना. एकटी जेवल का माझी आई? एकटी जेवणार का माझी आई? आपण दोघं इकडे आणि माझी आई तिकडे, एकटी जेवणार का? कावेरी, माझी आई एकटीच जेवत होती, एकटीच. तू तसंच म्हटलं होतं ना माझ्या आईला. आपण इकडे 2 ताटं घेऊन इकडे बसलो होतो ना मी, आपण दोघं इकडे बसलो होतो. माझी आई तिकडे एकटीच जेवण करत होती ना. आणि तू काय मग जेवण पण नाही करू दिलं होतं माझ्या आईला, पायाला लागून गेलो होतो. मग तेव्हा काही नाही वाटलं होतं का तुला? कैलास मला माफ कर, मला माफ कर. आता मला कळलं माझ्या आईसोबत तू जसा वागला, तर आता मला कळलं की तुझ्या आईसोबत मी वागत होते तसे, तर तुला किती दुःख होत असणार. कळलं मला, माफ कर, माफ कर कैलास, मला माफ कर. खरंच मी तुझ्या आईसोबत खूप वाईट वागले, नाही वागायला पाहिजे होतं असं. तुझी आई काय आणि माझी आई काय? कैलास माफ कर, मला माफ कर. आता लढून काय फायदा तुया? येईन बाईले किती दुःख झालं, मन किती दुखलं त्याचं. असं दुसऱ्याचं मन दुखणं बरोबर, दुखवणं बरोबर नाही कावेरी. आणि आईचं, स्पेशली आईचं मन दुखावणं तर बिलकुलच बेकार आहे. इथंच भोगा लागते मग आपल्याला. त्याचं किती मन दुखलं असं. जवाई बापू माझ्या काही खरोखर असे नाही वागून राहिले. जवाई बापू तर सारखे आहेच नाही, ते चांगलेच आहे, ते तर नाटक करून राहिले असं वागायचं. पण तू खरोखर त्याच्या आईसोबत अशीच वागली. किती दुःख झालं असन जवाई बापूले, येईन बाईले किती दुःख झालं असन. आता लढून काय फायदा तुला? नाही आई, मी पश्चाताप करन, मी पश्चाताप करन. मी आईला आताच फोन करते आणि सांगून देते, बोलते, मी माफी मागते. आताच नको फोन करू, आता त्या घरी पोहोचले म्हणजे घरी पोहोचू दे. गाडीत बसले असन, घरी पोहोचल्यावर फोन करजो आणि माफी मागजो, चांगली बोलजो, चांगली. मंजुळा, तू अशी अचानक मी एकटीच आली का? हो आली, मी तिथून बसून दिलं कैलास ना, आली एकटीच आली. काय करू तू अजून? काय तुम्हाला बोलावं का अजून? माय येणं घरी जरुरी होतं म्हणून आली मी. जरुरी होतं? काय जरुरी होतं तू इथं येणं? मी तर चांगलाच होतो. आता 1 महिना मी सांभाळत होतो ना तिथं. सोनबाई झाली का ठीक? पाय झाला का ठीक सोनबाईचा? कैलासनं काही म्हटलं नाही काऊन जाता का काही म्हणून? तिच्या आईले बोलावलं मी, कावेरीच्या आईले बोलावलं, ते आहे तिथं. तर कैलासले म्हटलं हाय, म्हटलं आता कावेरीची आई मी जातो म्हटलं. आता पहिले आली नाही ना, आता कशी काय आली मग? तू गेली तर तिला हिरच फुटला काय? ते आली काय? मॅच बोलावलं तिच्या आईले. एक कावेरी आपली सून, इथं जशी वागली का माझ्या संगत, तशी तिथं वागायला लागली होती. मी पाहिलं आणि एक वेळा मी होती स्वयंपाका घरात, तिच्या मैत्रिणी संग बोलून राहिले. मला कामवाली समजून राहिली होती ती, कामवाली समजून राहिली होती. मग मी ऐकन का तिच्या घरी कामवाली बनून राहीन का मी? चाल सासू बनून, मापोराची आई बनून राहिली, केलं तर ठीक आहे. तिच्या घरी काय कामवाली बनून राह. तर मी आता विचारच केला, आली पण सबक शिकून आली मी तिने. तर रेकॉर्ड केलं मी तिचं बोलणं आणि ऐकवलं, तिच्या आईले बी ऐकवलं. पाय म्हणलं तुमची पोरगी कशी बोलते, मला कामवाली समजते म्हटलं. आणि कैलासले बी ऐकवलं. कैलास बी म्हणे मग असं काय म्हणे, तर त्यालाही समजावलं. तिच्या आईले बोलावलं मग मी. आता हे जशी माझ्या संग वागली तसाच तू तिच्या आई संग वाग म्हटलं. तर हो म्हणे. पण मंजुळा, हे बरोबर आहे का? हे जशी सोनबाई तुझ्या संग वागली तसा पोरगा तिच्या आई संग वागणं बरोबर आहे काय? ते चुकीचं वागली, मग चुकीच्या व्यक्ती संग चुकीचं होणं बरोबर आहे काय? तू एक वाईट गलत शिकून आली पोराले. मग तेवढं तर मलाही समजते हो. मी काय मा पोराले चुकीचं शिकवण काय? मलाही समजते तेवढं. मी त्याला म्हटलं, बाईच्या देखतच म्हटलं, बाई आम्ही तिघं बसून बोललो, तू नाटक कर म्हटलं असं. हो म्हणे. तर नाटक कर म्हटलं तर तिला समजून जाईन म्हटलं. तर हो म्हणे. आता काय माहित, आता तिला समजते का नाही समजत काय माहित. नाही समजन सोनबाईला समजन. आपल्या आई संग जसं वागणं पाहिजे ना, ते समजून जाईन त्याला. पाहाला फोन, चुप राहायचा, बोलतो मी. हॅलो, हा बोल राकेश, बोल. पोहोचली मी, घरी पोहोचली. हो आत्ताच पोहोचली जमते. आई, मी कावेरी बोलते. आई मला माफ करा. आई मी तुमच्या सोबत जसं वागली ना, खूप वाईट वागली. आई तुमचं मन खूप दुखलं असणार. मला माफ करा आई, मला माफ करा. माझं वागणं बरोबर नव्हतं, मला माफ करा. आणि तुम्ही निघून पण चालले गेल्या. मला समोरासमोर माफी मागण्याचा पण मला मौका नाही भेटला. हो दुखलं माय मन, लय दुखलं. आता तू जशी वागली बापा, मन तर दुखवणच.
आता काय माफी मागता आता? माफ केलं मी तुले. माफ नाही केलं असतं तर मी तुला बोलावल्याबरोबर, तुम्ही बोलावल्याबरोबर मी आली असती काय? तू जेव्हा गावले आली तेव्हाही तशीच वागली माझ्या संग. तर मी मनात धरून ठेवली असते तर मी आली असती का तिथं? पण तिथं आल्यावर बी तू तशीच वागली. आई माफ करा मला, खरंच माझी चूक तर माफीच्या लायकी पण नाही आहे. मी तर माफीच्या लायकीची पण नाही आहे. पण आई मला माफ करा. आणि कैलास जसं मी जशी तुमच्या संग वागली ना, तसाच कैलास माझ्या आईसोबत वागला. आणि ते पाहून मला खूप दुःख झालं. आणि मग मला रिअलाइज झालं की मी तुमच्यासोबत जसं वागत होती तेव्हा कैलासला किती दुःख होत असणार आणि तुम्हाला पण किती दुःख होत असणार. मी अनुभवलं आई, म्हणून माफ करा मला. आता मी तुमच्यासोबत नाही असं वागणार कधी. हो ठीक आहे, माफ केलं बापा, माफ केलं. आता मी चुकी तू धरून घेऊन काय करू? माफ केलं. शेवटी तू आणि कैलास दोघंच आहे आम्हाला, दुसरं कोण आहे? पोरगी आहे, पोरगी लग्न करून तिच्या घरी. तू याशिवाय कैलास शिवाय कोण आहे आम्हाला? आता तूच अशी वागशील तर आम्ही कुठं जाऊ? आम्ही कोणाच्या इकडे पाहू मग? हो आई, हो समजलं मला, समजलं. तुम्ही आमच्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी. समजलं आई, समजलं मला. आणि मला नात्यांची कदर पण समजली. मला नात्यांची कदर केली पाहिजे हे पण मला समजलं. मग आपल्या दुःखाच्या टाइमात कोणीच नाही येत कावेरी. आपले नातेवाईकच धावून येते ना, आपले जवळचे आई बाबा बहीण भाऊ हेच येते. दुसरे आपले मित्र मैत्रिणी आपल्या दुःखाच्या टाइममध्ये नाही येत कावेरी. म्हणून आपले नाते जपून वागा. आपल्या सासू सासऱ्याला जपून वागवा, चांगलं वागवा. सगळ्याला चांगलं वागा, सगळे सोबत चांगलं. आपल्या स्वतःच्या आई बाबा संग, स्वतःच्या भाऊ बहिणी संग चांगलं राहा. कळलं ना मला आई, कळलं मला. आता मी चांगले वागेल तुमच्यासोबत. हो ठीक आहे, ठेव. पा जरा ते कैलासचे बाबा, जे गोष्ट प्रेमानं आणि युक्तीनं केली जाते ना, ते गोष्ट कधी बी सरळ होते. आणि तेच मी त्या जागी सनसन झाली असती पोराला शिकवलं असतं तर काय बिघडलं असतं? घरच बिघडलं असतं. तुमचं बी आमचं बी सगळंच बिघडलं असतं. मग कोणतीही गोष्ट प्रेमानं हाताळली ना तर बरोबर होते, सगळं ठीक होते.